सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय। त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्वच धरणांमधून आता विसर्ग सुरू करण्यात आला। यामुळे कृष्णा आणि वेण्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत। साताऱ्यातल्या संगम माहुली या ठिकाणची छत्रपती शाहू महाराज थोरले यांची समाधी आता पाण्याखाली गेली। तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातून सुद्धा विसर्ग वाढवण्यात आला। सध्या कोयना धरणातून 80,500 क्युसेक एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो। दरम्यान साताऱ्यातल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार वाढतच चालली आणि त्याच्यामुळे सर्वच धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। धोम धरण असेल, उरमोडी धरण असेल, कनेर धरण असेल, त्याचबरोबर कोयना, या चारही धरणांमधून आता विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जातोय। मी आता कृष्णा नदीच्या तीरावर आहे, संगम माहुली या ठिकाणी, आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन्ही नद्यांचा जो संगम आहे, वेण्णा नदी असेल, कृष्णा नदी असेल, यांच्या संगमावर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळं या ठिकाणी नदीचं पात्र हे दुथडीवरून वाहतंय आणि त्यामुळं या ठिकाणी जे थोरले छत्रपती शाहू महाराजांची समाधी जी आहे ती देखील पाण्यात बुडाल्याचं आपल्या इथं पाहायला मिळतंय। खरं तर पावसाचा जोर हा राज्यात जसा वाढतोय तसाच सातारा जिल्ह्यात देखील वाढत चाललेला आहे। कोयना धरणातनं देखील आता जवळजवळ 80,500 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जो धोम धरण आहे त्याच्यामधून आता जवळजवळ 8,659 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। कनेर धरणातनं 6,485 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे। असं एकूण बऱ्यापैकी सगळ्या धरणातून हा विसर्ग मोठ्या प्रमाणात नदीपात्रात केला जातोय। त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अनेक पूल असतील, त्याचबरोबर बंधारे असतील, हे देखील पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळं नागरिकांनी धोका पत्करू नये आणि तशा पद्धतीनं या धोकादायक बनलेल्या पुलांवरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तुषार तपासे, झी मीडिया, संगम माहुली, सातारा।